जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन आपण वाचत होतो. बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमधून. तर आता बघूया, प्रपंच काय आणि परमार्थ काय. आपण एकदा अनुग्रह घेतला की त्यांच्या अधीन असतो आणि ते सर्व मार्गदर्शन करत असतात, हा या अनुभवाचा अर्थ. पुढे काय झालं, मी तिथे राहत होतो आणि तात्यासाहेबांची सर्वात धाकटी मुलगी सुभद्रा, तिचं नाव, 2.5 वर्षाची, दुपारी खेळत होती. सकाळीसुद्धा छान खेळत होती. तिला दुपारी 2:30 वाजता 2 हुंदके आले आणि गेली ती. संतांवर सुद्धा अशी प्रापंचिक संकट येतच असतात, तो सुद्धा त्यातून सुटत नसतो. तशी ही छान खेळत असलेली मुलगी अचानक गेली. मोठा धक्काच होता तो. एखादं चालणारं खेळणं अचानक बंद पडावं तसं झालं. आम्ही तात्यासाहेबांना कामावरून बोलावलं, पुढचं सगळं केलं. मी सगळ्याला स्मशानात सुद्धा हजर होतो. हे सगळं झाल्यावर संध्याकाळी तात्यासाहेब मला काय म्हणतात, सोन्या बापू, आता आम्हाला आलं आहे सुतक. मुलगीत गेल्यामुळे 3 दिवसाचं सुतक आहे. तेव्हा आता 3 दिवस महाराजांची पूजा वगैरे सगळं तुला करावं लागेल, ते तू सांभाळ. मी म्हटलं करतो, पण काय असे, सकाळपासून कार्यक्रम असत हो तिथे. मंदिर जसं चालतं ना तसं. सकाळी काकडा, भजन, नंतर निरूपण, दुपारी नैवेद्य, संध्याकाळी पंचपदी, पोथी, रात्री पुन्हा भजन, असा तो मंदिरासारखा थाट असे सगळा. मला काय वाटलं की आता सुतक आलं आहे तर हे सगळे कार्यक्रम सस्पेंड होतील. पण नाही, पूजा बीजा चालू राहील, ती मी करेन, पण हे सगळं जे बाकीचे कार्यक्रम ते सस्पेंड होतील असं वाटलं. दुखवट्यात आपण नाही का सस्पेंड करत, तसं होईल. पण तात्यासाहेबांनी तसं काहीही करू दिलं नाही. ते तसेच्या तसे चालवले. ते कार्यक्रम तसेच चालले, फक्त तात्यासाहेब बाजूला तेवढे राहिले. मग मला रावले नाही आणि मी त्यांना म्हटलं, तात्यासाहेब, आपल्याकडे एवढं सगळं झालं असताना आपण हे कार्यक्रम असे चालू कसे ठेवता. तेव्हा मला म्हणाले, अरे सोन्या बापू, सुभद्रा गेली तरी आपण जेवतोय ना रोज. आपलं जेवण थांबलं आहे का? जेवण नाही ना थांबलं. जग राहटीप्रमाणे जेवणं भागच आहे. शोक आहे, बाकी सगळ्या गोष्टी चालल्याच आहेत ना, ते सगळे व्यवहार चालू आहेत. जेवण चाललेलं आहे, झोप चाललेली आहे. जोपर्यंत ते सगळं चाललेलं आहे, चहा आहे, तोपर्यंत महाराजांच्या उपासनेत कोणतीही कमतरता करायची नाही. तर देव भेटत नाही म्हण, तर कमतरता करायची नाही, तर देव भेट आहे, त्याशिवाय नाही. असं ते मला प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकायला मिळत असे. पुढे म्हणाले, माझ्या प्रारब्धानं ती गोष्ट व्हायची होती, तेव्हा ती सहन करायची आणि मोकळं व्हायचं. उपासनेत त्याचा व्यत्यय येऊ द्यायचा नाही, ही त्यांची शिकवण बरं का. ती माझ्या जबरदस्त लक्षात राहिली. पुढे असं झालं, 1930 साली महादेव शास्त्री दिवेकर म्हणून एक मोठे शास्त्री होते मिरजेला, बरं का. 1930 साली 1930 साली बरं का, तेव्हा त्यांनी किर्लोस्कर मासिकात भोंदूगिरी कशी चालते याबद्दलची एक मालिका सुरू केली. दर महिन्याला किर्लोस्कर मासिकात त्यांचा लेख असायचा. त्या मालिकेत त्यांनी केडगावचे नारायण महाराज आणि उपासनी महाराज यांच्या भोंदूगिरीवर झोड उठवली होती. अगदी फोटो बिटो देऊन लोकांना ते कसे लुबाडतात. त्या काळात त्यांच्याजवळ 2-2 लाख रुपये कसे होते. त्यांच्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्यांचे फोटो होते. त्यात त्या काळचे 2 लाख रुपये आताचे 2 कोटी रुपये झाले, अशी ती पद्धतशीर मालिका होती आणि ती मी अगदी प्रेमाने वाचित असे. माझं तरुण वय होतं आणि मला वाटे की सगळी भोंदूगिरी आहे. अगदी पद्धतशीर बनवाबनवीचा प्रकार. आम्ही जशी नोकरी करून पैसा मिळवतो तसा तो त्यांचा एक उद्योग आहे आणि तो त्यांना साधला आहे, हे सगळं माझ्या मनात डाचत होतं. मी तेव्हा तात्यासाहेबांकडे राहत होतो. आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मी तात्यासाहेबांना प्रश्न विचारला, तात्यासाहेब, आपण पहिल्यांदा गोंदवल्याला 1904 साली आलात, 1913 साली महाराजांनी देह ठेवला, तेव्हा नाही म्हटलं तरी एकूण 9 वर्ष तुम्हाला महाराजांचा सहवास मिळाला, तर महाराज भोंदू नव्हते याची खात्री तुम्ही तेव्हा कशी काय करून घेतलीत. हे मी कशामुळे विचारलं, तर त्या दिवाकरांच्या मालिकेने पछाडलेली असल्याने मी हा प्रश्न त्यांना विचारला. आणि तसंच जर का इथे असलं तर काय मिळणार आपल्याला, सगळं वाया जाणार असं वाटून माझा तो प्रश्न होता. त्यांनी ते ओळखलं की मी मनाच्या कोणत्या तरी विचित्र परिस्थितीत तो प्रश्न टाकतोय. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते मी लिहूनच ठेवलं आहे, ते मी वाचून दाखवतो.
सोन्या बापू, तुला काय सांगू. तुला काय सांगू, श्री महाराजांच्या डोळ्यात असं काही ब्रह्मतेज होतं की कितीही नास्तिक, कितीही पाखंडी, कितीही अश्रद्ध माणूस असो, महाराजांकडे पाहिल्यावर तो मनोमन विरघळून जात असे. तुला ते पाहण्याचं भाग्य लाभले असते तर मी काय म्हणतोय ते तुला बरोबर कळले असते बरं का. श्री महाराजांकडे जो कोणी येईल, मग तो सुष्ट असो, दुष्ट असो, विद्वान असो, अडाणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, सुजन असो, दुर्जन असो, त्यास ते अयोध्येच्या रामराजानं धाडलेला पाहुणा समजून वागवीत असत. त्याला आपल्या मठामध्ये ठेवून घेऊन तो आपणून जातो असे म्हणेपर्यंत त्याला कधीच जा असे म्हणत नसत. आलेल्या सर्व माणसांची राहण्याची, जेवणाची सोय विनामूल्य व शक्यतो रामनाम घ्यावे असे सांगत असत. अशा तऱ्हेने पदरचे पैसे खर्च करून ते लोकांस राम उपासनेत लावीत असत. रामराया सर्व चालवितो बरं का, अशी दृढ भावना असल्यामुळे त्यांना असे करणे जमत असे. साध्या माणसाचे हे काम नव्हे. ते कोणाचे कधी मिंदे राहिलेच नाहीत. एखाद्याने जर रामापुढे द्रव्य ठेवले तर ते सर्वज्ञ असल्याने त्यांच्या मिळकती झेपेल तेवढेच ठेवून घेऊन बाकीचे त्याला परत करीत. आपण भावनेच्या भरात काही वेळा जास्तीचे ठेवतो देवापुढे, त्यावेळी इतके रामाला लागत नाही असे म्हणून ते परत करीत असत. द्रव्य संचय त्यांनी कधीच केला नाही. उलट अयाचित वृत्तीवर अमाप अन्नदान केले. अज्ञानामुळे ते लोभी आहेत, ते स्वार्थी आहेत असे म्हणण्यात कोणासही जागाच नव्हती. इतकी पथ्य ते पाळीत. नारायण महाराज उपासनी महाराज यांनी जर अशी पथ्ये पाळली असती तर त्यांची अशी परवड झाली नसती, नाही का. आणि गोंदवल्यात अजून तशाच थाटात सगळं चालू आहे. लॉजिंग बोर्डिंगचं काही घेत नाहीत. आल्याबरोबर तुम्ही किती दिवस राहणार, किती पैसे ठेवणार असे काही घेत नाहीत. अजून अगदी तसंच ठेवलेलं आहे. महाराजांचं करणं असं असल्यामुळे त्यांच्यावर भोंदूगिरीचा आरोप घेण्याचा प्रश्नच नव्हता असं तात्यासाहेबांनी सांगितलं. ते मग मला पटलं. तर आता पुढला प्रसंग उद्या बघू. जय श्रीराम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.